स्थलांतर करणाऱ्या मुलांच्या शिक्षणाच्या संदर्भामध्ये थोडासा आज बोलणं करू. मुले कुठल्याही कारणानं स्थलांतरित होऊ शकतात आणि त्यांच्या या स्थलांतरामुळं त्यांच्या शिक्षणावर परिणाम होतो. ही जी कारणं आहेत ती आईवडिलांचं स्थलांतर कामानिमित्त, इतर कुठल्याही कामानिमित्त, आईवडिलांच्या भांडणामुळंही त्या स्थलांतर होतं आणि त्यांच्या सोबत मुलं जातात. तर या स्थलांतरामुळं मुलांच्या शिक्षणामध्ये खंड पडतो आणि ती शाळाबाह्य पण होऊ शकतात. अशा मुलांचं शिक्षण पूर्ण करण्यासाठी शासनाची एक फार महत्त्वाची योजना आहे आणि ती योजना म्हणजे शिक्षण हमीपत्राची योजना. अगदी अल्प काळासाठी मुलं स्थलांतरित होत असतील, म्हणजे हंगामी पद्धतीनं शेतीवर काम करायला गेलेली, आणखी भटकंती करणारे पालक, आईवडिलाच्या भांडणामुळं आईसोबत निघून गेलेली मुलं, ही अल्पकाळ स्थलांतरित होतात. ही ज्या शाळांमध्ये असतील त्या शाळांनी ही मुलं जर स्थलांतर झाली तर त्यांचा शोध घ्यायचा, म्हणजे ते माहितीच होतं, आणि ही कुठं गेलीत हे बघायचं, त्यांच्या घरी भेट द्यायची, शेजाऱ्यांकडून विचारायचं आणि साधारणतः ही ज्या गावाला गेली असतील त्या गावाच्या शिक्षकांशी, शाळांशी संपर्क करायचा आणि आमची मुलं तुमच्याकडे आलेली आहेत, तुमच्या गावामध्ये आहेत, ती शाळेमध्ये बसवून घ्या, या वर्गाची ती आहेत, एवढी माहिती त्यांना द्यायची आणि या मुलांचे शिक्षण हमीपत्र पुढे पाठवायचे त्या शाळेला. ज्या गावामध्ये अशी मुलं आली असतील, त्या गावातल्या शिक्षकांना दिसली, आढळली, सर्वेक्षणामध्ये सापडली, तर या मुलांना त्यांच्या वर्गाप्रमाणे शाळेत बसवून घ्यायचं आणि ही मुले कुठल्या गावची आहेत याचा पत्ता घेऊन त्यांच्या मूळ शाळेच्या मुख्याध्यापकाशी संपर्क करायचा आणि त्यांना या मुलांची शिक्षण हमीपत्रे मागवून घ्यायची. शिक्षण हमीपत्रामध्ये काय आहे? शिक्षण हमीपत्रामध्ये जे TCवर माहिती आपण देतो त्यातली बहुतांश माहिती त्याच्यामध्ये द्यायची आहे आणि त्याच्यामध्ये एक माहिती जास्तीची आहे, ती ही की हे विद्यार्थी ज्या शाळेचे आहेत त्या शाळेमध्ये या विद्यार्थ्यांनी मूल्यमापनाचा कुठला टप्पा पूर्ण केलेला आहे, ही माहिती त्याच्यामध्ये द्यायची आणि हे हमीपत्र पुढील शाळेला पाठवायचं. हे हमीपत्र जर मुलं जात असतील आणि हे माहिती असेल तर त्यांच्यासोबतच द्यायचं आणि समजा हे निघून गेली असतील पुढे तर त्याची माहिती घेऊन त्या शाळेला पाठवायची. त्यांच्या पालकांना सांगायचं की हे हमीपत्र न्या आणि कुठल्याही शाळेमध्ये त्या मुलाला हे हमीपत्र दाखवा आणि तिथे बसवून घ्या. मग या गोष्टीसाठी कुठल्या शाळा मदत करू शकतील? तर ज्या संपूर्ण सरकारी शाळा आहेत, म्हणजे जिल्हा परिषदांच्या शाळा, आश्रमशाळा सरकारच्या त्या विभागाच्या, त्यानंतर महानगरपालिकांच्या, नगरपालिकांच्या ज्या शाळा आहेत त्या पूर्णपणे या गोष्टीला मदत करतील. दुसरी गोष्ट, खाजगी संस्थांच्या अनुदानित शाळा यासुद्धा या गोष्टीला मदत करतील. ते त्यांचं कर्तव्य केलं पाहिजे. करण्यासाठी थोडीशी आनाकानी होते, परंतु ते केलं पाहिजे अशी जबाबदारी आहे. ही मुले त्यांच्या मूळ शाळेतच दाखल असतील, त्यांची नावं तिथेच असतील, परंतु तिथे ते गैरहजर राहतील, पण शिक्षण हमीपत्र घेऊन गेल्यानंतर ते ज्या शाळेमध्ये बसतील तिथे त्यांच्या हजेऱ्या लागतील आणि तिथे त्यांचा 8व्या वर्गापर्यंतचा जो पोषण आहार आहे तो सुद्धा त्यांना अनुज्ञेय असेल. इथून ते पुस्तकं घेऊन जातील, इथला गणवेश घेऊन जातील आणि तिथे जितके दिवस राहायचं आहे तितके दिवस ते राहतील, तिथे शिक्षण घेतील, मूल्यमापनाचा एखादा टप्पा पूर्ण करतील आणि पूर्ववत आपल्या शाळेमध्ये तेच हमीपत्र घेऊन येतील आणि आपल्या शाळेमधील पुढील निकाल देतील. अशा प्रकारची जी योजना आहे ती आपण जर इम्प्लिमेंट केली तर अशा मुलांना, मायग्रेट होणाऱ्या मुलांना, कुठल्याही कारणाने मायग्रेट होणाऱ्या मुलांना आपण शिक्षणाच्या प्रवाहामध्ये कायम टिकवून ठेवू शकू आणि मुलांचं शिक्षण बाधित होणार नाही. मुलांना त्यांच्या विकासाचे सगळे मार्ग मोकळे करून देऊ शकू, एवढं आपण करू शकतो. धन्यवाद.